नमस्कार रसिक प्रेक्षको, आपल्यासमोर मी आज एक नवीन कथा घेऊन उपस्थित झालो आहे. ज्या कथेचं नाव आहे नॅचरल ब्युटी. ही कथा मी प्रतिलिपी मराठीवर लिहिली होती आणि तिथे मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आपणही या कथेचा आनंद घ्यावा म्हणून आपल्यासाठी कथा घेऊन आलो. तर कथेचं नाव आहे नॅचरल ब्युटी. आज झोपमोड झाली ती गोंगाटानेच. नक्की काय झालं ते मी पाहण्यासाठी घरातून बाहेर येऊन पाहू लागतो तर विनयाच्या घरासमोर सगळी चाळ जमा होती. मला कुतूहलच वाटलं. कुतूहल वाटण्याचे कारणही तसेच होते. 2 दिवसापूर्वीच विनयाचे लग्न झाले होते. 2 दिवसापूर्वी त्याच्या घरात नुसती माणसांची गडबड होती. लाऊडस्पीकरवर लग्नाची गाणी वाजत होती. दारात मांडव घातला होता. आता तुम्ही म्हणाल त्याच्या लग्नाचं काय एवढं कौतुक, तर विनयही तसाच होता. कौतुक करण्यासारखा, दिसायला अगदी कृष्णवर्णीय. 8वीत 3दा नापास हे त्याचे क्वालिफिकेशन. तरी कुणी विचारलं तर सरळ रुबाबात ठोकायचं HSC. आम्ही मुलं नाक्यावर उभे राहिलो की येणारी जाणारी प्रत्येक मुलगी आपल्याला भाव देते, पण तो साला आपला स्टँडर्ड नाही, आपण तर परीस पटवणार अशा पोकळ बाता मारायचा. एकदा तर कमालच झाली. आमच्या कॉलनीच्या पुढे साई क्लासेस म्हणून 10वी 12वीच्या मुलांसाठी कोचिंग सेंटर होते. तिकडे सकाळी मुलं मुली जात येत असत. अशीच एक मुलगी, पूजा तिचं नाव, आपल्या मैत्रिणीबरोबर क्लासेसला यायची. त्या दिवशी 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे, प्रेम दिवस. पूजा एक नंबरची शीघ्रकोपी मुलगी होती. हे आम्हा सगळ्या एरियातल्या मुलांना ऐकून माहीत होतं. विनया आमच्यासमोर नेहमीच बादशागिरी दाखवायचा. आज आम्ही सगळ्या मुलांनी मिळून ठरवलं आज या साल्या विनयाची चांगली फजिती करायची. दिन्याने विनयाला येताना पाहिलं तशी आमची सुरुवात झाली. दिन्या, काय मग दोस्तानो, कुठल्या मुलीला प्रपोज केलं की नाही? मी, नाही रे बाबा, आपल्यात दम नाही कुठल्या मुलीला प्रपोज करायला. कोण उगा थोबाड सुजून घेणार, आपल्याला बुवा भीती वाटते. बाकीच्यांनी पण माना डोलावल्या. तसा दिन्या बोलला, अरे काय फुसकेवार सगळी, आपल्या एरियात एकच चेर आहे. कोण बोल? आम्ही, कोण रे, कोण 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 कोण? दिन्या, अरे आपला विन्या, भारी डेरिंग बात बोल, तुला खाली इशारा कर. विन्याला पोरगी पटली म्हणून समाज. काय विन्या, आपण जास्त तर नाही बोललो ना? विन्या, अरे आता बोलला तर बोलला, बोल कोणाला प्रपोज करू? अरे पोरी मारतात आपल्यावर, फक्त बोलायची खोटी. इतक्यात तिथून पूजा येताना दिसली. लगेच सदा, अरे मी काय बोलतो विन्या, पाय त्या पूजावर ट्राय मार ना. विन्या फुल स्टाईल मी, अरे हा ती काय, आता बघ जातो. असं म्हणत विन्या पूजाजवळ गेला. पण पूजा आपल्या मैत्रिणींच्या ताफ्यांबरोबर येत होती. अचानक विन्या तिच्या पुढ्यात धडकला. क्षणभर त्या थांबल्या आणि आपल्या नौटंकी स्वरात विन्या बोलला, क्या बोलते पूजा, एकदम मस्त दिसते आज, एकदम टवका. पूजा रागात, ए डुकरा, काढवाला आहेस ते सांग आधी. त्याबरोबर मुलींच्या ताफ्यात हाशा पिकला. विन्या, तू काय पण बोल, आपल्याला तू चिक्कार आवडते. तू काय बोलते? पूजा फुल रागात, चिक्कार आवडते काय असं म्हणत तिने जोरदार कानाखाली लगावली विन्याच्या.
आणि रागाने फणफणत मारली, अरे कावळ्या, लायकी आहे का तुझी? मला कसला प्रपोज करतोयस? साधी रस्त्यावरची कचरेवाली सुद्धा तुला भीक घालणार नाही, हट्चल. असं म्हणून पूजा धडधडत निघून गेली. गालावर हात घेऊन विन्या परतला. दिन्या त्याचं सांत्वन करत, विन्या, होते रे असं कधी कधी, तू मनाला नको लावून घेऊ. सदा, काय मनाला नको लावून घेऊ? अरे विन्या भाई, हा तुझा अपमान आहे, अपमान आहे भाई, अपमान. काय म्हणाली ती, ऐकलंस की नाही? अरे ती म्हणाली रस्त्यावरची कचरेवाली तुला भीक घालणार नाही. सरळ चॅलेंज, विनाबाईला चॅलेंज. आता तू दीड दमडीच्या पूजाला एका सुंदर मुलीवर लग्न करून दाखवाच. तुला आपल्या दोस्तीची शपथ आहे भाऊ. असं म्हणून सदा सकट सगळ्यांनीच विन्याला जबरदस्त झाडावर चढवला. मग काय, विन्याचा हट्ट त्याच्या आईने मनावर घेतला. त्याचे बाबा उद्योगाला लागले. विन्यासाठी लग्नाला स्थळ पाहिला, पण प्रसंग वेगळाच निघाला. आता तर साक्षात मुलीच विन्याला नापास करू लागल्या. आता करायचं काय? मुंबईसारख्या शहरात विन्याला लग्नाला साधी मुलगी भेटत नव्हती. मुलीच त्याला रिजेक्ट करत होत्या. पण लोकांना सांगणार काय? तर विन्या म्हणतो कसा, साला आपल्या मुंबईत नॅचरल ब्युटी नाही रे, साला सगळा फाउंडेशन आणि ब्युटी पार्लरचा माल. आपण साला गावचीच मुलगी करणार, नॅचरल ब्युटी एकदम कडक. याला म्हणतात अंगूर मिले नाही तो खट्टे हो गए. आता मुंबईला नापास झालेला विन्या गावी जाऊन वर परीक्षेला बसला आणि त्याचं घोडं गंगेत न हालं. एकदाचं विन्याचं लग्न झालं, ते पण अगदी धूमधडाक्यात. बायको पण त्याला सुंदरच भेटली, नक्षत्रासारखी, आणि विन्या रात्रीच्या आकाशासारखा. पण शेवटी सकाळ झाली. विन्याच्या दारात भानगड झाली. जवळ जाऊन बघितलं तर कळलं, कालच लग्न करून आलेली नवरी रात्रीच मित्राचा हात धरून पसार झाली. तर मित्रांनो, आताच मी आपल्यासमोर नॅचरल ब्युटी नावाची कथा सादर केली. आपल्याला ती कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या कथेत. तिथपर्यंत धन्यवाद.